आता याच्यानंतर चित्रपट म्हणजे गुळाचा गणपती. पु ल देशपांडेंनी चित्रामध्ये एक हे त्यांनी गदिमांना सांगितलं मला एक अभंगासारखं एक गाणं पाहिजे म्हणून, आणि त्यांनी लिहून दिलं इंद्रायणी काठी देवाची आळंदी. आणि ते गुळाचा गणपती या चित्रपटामध्ये पु ल देशपांडेंनी स्वतः स्वरबद्ध केलेलं हे हा अभंग आहे. अभंग नाही आहे, पण अभंग नंतर म्हणायला लागले कारण अभंगाचा धर्तीचं आहे. आणि सुधीर फडके बाबूजींनी एकदा सांगितलं होतं पुढच्या पिढीमध्ये गदिमांचं नाव संतांच्या यादीमध्ये जाईल म्हणून. कारण खूप लोकांनी सांगितलं काय शब्द गदिमांचा हातून बरं का. आता याच्यामध्ये भोग तो राणीव, ते राणीव शब्द त्यांना कसं आलं, राजासारखे बरं का असं आहे. म्हणून त्यांनी ते हे केलेलं ते गाणं मी आता सादर करतो. आणि या चित्रपटाबद्दल गंमत म्हणजे पुलंना पुण्यामध्ये गदिमा पुरस्कार दिला होता बरं का. ही गोष्ट मी इथे सांगितली आहे वाटतं मला, असो मी सांगतो आठवण म्हणून गंमत म्हणून. तर ते गदिमा पुरस्कार घ्यायला टिळक स्मारक मंदिरमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. आणि तेव्हा मला त्याच्या आयोजकांनी मला सांगितलं अरे उपेंद्र गदिमांना आम्ही नाही गदिमांना नाही पु ल देशपांडेंना आम्ही गदिमा पुरस्कार देतोय, त्यामुळे ते एक इंद्रायणी काठी तुम्ही त्या दिवशी गायचं. म्हटलं ठीक आहे म्हटलं. आणि समोर बसून समोर फुलं बसलेले स्वतः त्याचे सृष्टीकर्ता पु ल देशपांडे समोर बसून ऐकतात आणि वेड्यासारखे मी समोर बसून मी गायलो. तुडुंब गर्दी होती. गायल्यानंतर ते सत्कार स्वीकारासाठी पुरस्कार स्वीकारायला ते वर आले. तेव्हा वर येताना मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवलं पुलंनी आणि म्हटलं अरे उपेंद्र मस्त गायला तू. मी म्हटलं ओ पुलं मी काय गायचं, तुम्ही काय करून ठेवलं येते, कोणी त्याला हात लावू शकत नाही म्हटलं. तेव्हा इतके मोठे पुलं काय बोलले माहिती आहे का. ते म्हटले अरे असं काही नाही रे, मी छोटंसं एक बर्फाचा तुकडा तुझ्या गुरुजींच्या हातावर ठेवलं होतं मी, त्याचा त्यांनी हिमालय केला. म्हणजे मी मोठा नाही आहे, तुझ्या गुरुजीमुळे ते मोठं झालं. आणि गुरुजींना विचारलं तर त्यांनी सुद्धा तशीच रिप्लाय दिली. तेव्हा ते म्हटले सगळे प्रश्न पत्रकारांनी विचारून झालं. तर म्हटलं हो अण्णा ते इंद्रायणी काठीबद्दल तुमचं काय मत आहे. मग पटकन उत्तर दिलं त्यांनी, मला भीमसेन केलं की त्या गाण्याने. किती मोठं मन लागतंय. असो लागली समाधी, लागली समाधी, समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी घाटी, इंद्रायणी घाटी, इंद्रायणी घाटी, इंद्रायणी घाटी, इंद्रायणी घाटी. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा. भोगतो राणीवर ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा. भोगतो राणीवर ज्ञानियांचा राजा, भोगतो राणीवर. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव,
नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी इंद्रायणी काठी देवा इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी देवा इंद्रायणी काठी 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 चला माय बाबा विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला उजेडी राहिले उजेड होन उजेडी राहिले उजेड होन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होन उजेडी राहिले उजेड होन उजेडी राहिले उजेड होन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई देवाची लागली समाधी ज्ञानेशाचो ज्ञानेशा इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी आता चित्रपटामध्ये त्यांनी योगदान दिलेले हिंदी चित्रपट मराठी चित्रपट आणि कन्नड चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलेले सिंग केलेले
आणि एकदा असंच गंमत म्हणून अरे गुरुजी आपने प्लेबैक सिंगिंग में भी रिकॉर्ड बनाया. हाँ, कोई ने हमें उंगली नहीं दिखाने का कि आप लोग इसमें नहीं हैं करके. हम सब में है ये दिखाने के लिए मैंने गाया. तर ना विरोधे ही गे स्वामी हे एक चित्रपट आलं होतं. तर त्या चित्रपटासाठी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा हे गाणं गायलं. पण त्या चित्रपटासाठी हे गायलेलं गाणं नाही, गाणं आधीपासून होतं. आमच्या कर्नाटकमध्ये प्रत्येक घरी सर्व मुलांनी हे कंपल्सरी म्हणायचं असतं. आत्तासुद्धा तसंच आहे, कळलं का? असं आहे. संध्याकाळी आम्ही शाळेहून आलं की पहिलं हातपाय धुतल्यानंतर सर्वप्रथम देवाच्या समोर उभं राहून हे गाणं म्हणायचं असं आहे. ते म्हणतो सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा बारम्मा बारम्मा. पूर्वी आम्ही लहान असताना जयवंतीबाई हिरेबेट म्हणून तिची रेकॉर्ड्स आली होती, HMVनी काढली. तर त्याच्यासारखे आपण सर्व लोक म्हणायचं. तिथे ती पद्धतच ती आहे. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे. आणि आम्ही म्हणजे आम्हाला ते रोज गाऊन गाऊन कंटाळा आला. पण ज्या दिवशी गुरुजींचं गळ्यातून हे गाणं बाहेर आलं, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಕಿತೆ ಪಂಕಜಲೋಚನೆ ವೆಂಕಟರಮಣನ ಬಿಂಕದ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪವ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪವ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ರಾಣಿ
रे उल्लाळगिरी रंगन चोक पुरंदर विठ्ठलन राणी सौभाग्यदा 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 लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा 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 वन्स मोर म्हणतात. वन मोर खूप आहे इथे. सकाळपर्यंत गाऊ शकतो इतकी गाणी निवडलेली आहे. त्यामुळे नवीन नवीन तुम्ही वन ऐका. मोर आपण असं घेऊया. एकदा आहे, श्रीमती आहे. हिराबाई सगळं बडोदेकर म्हणाल्या होत्या, खरं गाणं कोणतं असतं हे मी तुम्हाला सांगू का? तर वारंवार वाहवाची दाद मिळवणारं गाणं म्हणजे खरं गाणं नव्हे, तर गायक जे स्वर गातो त्या स्वरांची अनुभूती प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजेत. श्रोत्यांच्या काळजाला, त्यांच्या भावनांना या एक स्वरानं हात घातला पाहिजेत आणि त्याचा प्रत्यय म्हणजे श्रोत्यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे दाद मिळणं म्हणजे खरं गाणं. पंडितजींचंही असंच होतं. षड्जाच्या पहिल्या पूर्ण आकाराबरोबर अवघी सभा ते जिंकून घेत. जसा स्वरविस्तार फुलू लागे तसं सर्व श्रोते त्या स्वरामध्ये एकरूप होत असत. पंडितजींची अनेक युगुल गीतंसुद्धा आपल्याला माहिती आहेत की यातल्या अनेक युगुल गीतांनी इतिहास घडवलेला आहे. या गाण्यांबद्दल आता आपण बोलावं अशी इच्छा. डुएट म्हटलं की असं म्हणजे मोठे मोठे कलाकार डुएटमध्ये तर सहजा तसं म्हणजे येत नाही. ते म्हणजे कशासाठी गायचं असं काय तर असतो. पण या मोठ्या कलाकारांनी अशी काय म्हणजे मी आधी सांगितलं विश्व तयार करून ठेवलेले. कुठलंही गाणं दुय्यम नसतं. सुगम संगीत जितकं कठीण आहे तितकंच कठीण शास्त्रीय संगीत आहे आणि शास्त्रीय संगीत इतकंच सुगम गाणंसुद्धा कठीण आहे. गुरुजी म्हणायचा आम्ही दीड तास एक एक यमन घेऊन बसतो ते ठीक आहे, पण 7 मिनिटामध्ये लताबाई जे गाणं म्हणून अख्खा जगाला वेड लावून जाते ते कठीण गाणं आहे आणि तेही रियाज पाहिजे. त्याला किती रियाज अडसावा लागतो म्हणजे क्षण नाही आहे तिथे विचार करायला. तसं त्यामुळे गुरुजी म्हटले नाही प्रत्येक गाणं डुएट म्हणा किंवा काही म्हणा तितकंच आव्हानात्मक आहे म्हणून. आणि म्हणून 5-6 कलाकाराबरोबर गुरुजींनी डुएट गायलेले. पंडित जसराज, डॉक्टर वसंतराव देशपांडे, मन्नाडे, लताबाई, आशा भोसले. आशा भोसलेचं बरोबर एक गाणं म्हटलं होतं त्यांनी अशी म्हणजे गमती गमती. तर त्याच्यामधलं एक म्हणजे वसंतराव देशपांडे आणि आमचे गुरुजी भीमसेन जोशींचं एक डुएट मी तुमच्यासमोर सादर करतो. फार फेमस झालं ते आणि याचीसुद्धा गंमत फार आहे. राम कदम याचे म्युझिक डायरेक्टर आहे. तर त्यांनी गुरुजींना सांगितलं अण्णा असं असं एक गाणं करायचं आहे तर तुम्ही स्टुडिओमध्ये अमुक दिवशी या म्हटले. आणि रामभाऊ विसरले रेकॉर्डिंगला यांना बोलवले म्हणून आणि वसंतराव देशपांडेने सुद्धा बोलवलं. त्यांनी भोळी बाबडी चित्रपटासाठी एक अभंगासारखं एक गाणं करायचं असं म्हणून आणि दोघे आले स्टुडिओमध्ये आणि रामभाऊ आले. म्हटलं विसरले होते ते. तर त्यांच्याकडे जगदीश केबुडकरांनी गाणं दिलं होतं. टाळ बोले चिपळीला नाच माझा संग देवाजीच्या द्वारी आज रंगाला अभंग. साधे शब्द सुंदर शब्द आहे. दरबारी आले रंक आणि राव नाही सारे एक रूप नाही भेदभाव गाऊ नाचू सारे होऊनी निसंग. त्याच्यापेक्षा गंमत जनसेवे पायी काया झिजवावी घाव सोसूनिया मने रिजवावी ताल देऊनिया बोलतो हा मृदंग. किती सुंदर शब्द आहे. आणि तो आणि हे दोघे आल्यानंतर स्टुडिओमध्ये रामभाऊ म्हटले ओ अण्णा या म्हटलं बसा म्हटलं बसल. ओ रामभाऊ कुठे आहे गाणं असं विचारलं आणि वसंतराव देशपांडे समोर बसले होते. तर म्हटलं अण्णा गाणं घेणं असं काय नाही. जगदीश केबोडकरांनी शब्द लिहून दिलं त्याचा मी आम्हाला किराणा गाण्याची बंदिश त्याच्यामध्ये घुसवली आहे. त्यात काय करायचं ते तुम्ही बघा. म्हटलं कसं आहे म्हटलं ये रे आली पे आबिन सखी रे आली देवाजीचं दारी आज
रंगला भंग देवाजीचा दारी आज रंगला भंग टाळ बोलेची पळीला नाच माझा संग 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 टाळ बोलेची पळीला नाच माझा संग देवाजीचा दारी आज रंगला टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला देवाजीच्या दारी आज रंगला जनसेवे पायी कायाची समावी जनसेवे पायी कायाची समावी जनसेवे पायी काया झिजवावी जनसेवे पायी काया झिजवावी काया झिजवावी काया ना झिजवावी जनसेवे पायी कायाची समावी गाव सोसुनिया मनेरी जवावी गाव सोसुनिया मनेरी जवावी ताल देऊनी हा बोलतो मृदंग ताल देऊनी हात बोलतो मृदंग देवाजीचा दारी आज रंगला भंग देवाजीचा दारी आज रंगला भंग टाळ बोलची पळीला नाच माझा संग देवाजीचा दारी आज रंगला भंग देवाजीचा दारी आज रंगला अभंग डुएट त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा गायले मन्नाडेंचा बरोबर केतकी गुलाब जुही चंपक मन फुले जस्ट एक झलक म्हणून गाऊ ना याचं सुद्धा तसंच आहे स्टुडिओमध्ये गेल्यानंतर त्यांनी शंकर जयकिशन त्यांनी बोलवलं होतं आणि ते गेले म्हणतात आणि गाना कहाँ है म्हटलं ऐसा कुछ गाना कुछ तैयार नहीं है वो जो तानसेन ऐसा एक पिक्चर निकालने वाले हम तो उसमें एक जुगलबंदी जैसा करने का और आप और वो मन्नाडे गाएंगे तेव्हा त्यांनी विचारलं मन्नादा कुठे किधर आहे तर म्हटलं ते येऊन गेले म्हणे यांचं नाव ऐकून म्हणे परत त्यांना बोलवलं भीमसेनजी बुलाते आपको म्हणून मग नंतर आले म्हणजे बोलले म्हटलं मिलजुल के गाएंगे असं गुरुजींनी सांगितल्यानंतर आणि हे स्वतः मन्नाडेंनी मला सांगितलेली गोष्ट आहे बरं का कोणी तर ऐकून कोणी तर सांगितलेलं असं नाही आणि नंतर बसल्यानंतर गाणं तयार नव्हतं तर शंकरजी किशन साहेबांनी सांगितलं की अभी क्या करने का शैलेंद्र जी आए हम तेव्हा गुरुजी ने म्हटलं हम एक बंदी सुनाते हैं उसके आधार पर आपको कुछ सूचता है तो आप लिखे तेव्हा त्यांनी ती बंदिश ऐकली गैली गैली एंड तोरी डोलत सबनारी गैली गैली एंड तोरी डोलत सबनारी करवाला रंग बरसे ऋतु बसंत मान आए जोपन में माते तोरी गैली तोरी गैली गैली एंड तोरी डोलत सबनारी हे बंदी संपता क्षणी त्यांनी गाणं काढून हातात दिलं शैलेंद्रनी केतकी गुलाब जुई चंपक पन फूले केतकी गुलाब जुई चंपक पन फूले ऋतु बसंत अपन कंत गोरी गरवाल गाये
झुलना में बैठ आज पी के संग झूले, पी के संग झूले, केतकी गुलाब जुई चंपक बन फूले, केतकी गुलाब जुई चंपक बन फूले, गैल गैल कुंज कुंज गैल गैल कुंज कुंज गुण गुण भारो की गुंज, राग रंग अंग अंग छेड़ती बतियालंग, कोयल के पंचम सुन दुनिया दुख भूले, केतकी गुलाब जुई चंपक बन फूल. सगळ्यात महत्त्वाचं युगुलगीत लताबाईंबरोबर की ज्यांना इतिहास घडवला ते आम्हाला जास्त ऐकायला आवडेल. खळे काकांनी एक अशी एक CD तयार केली, भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न भीमसेन जोशी, आणि ते म्हणायचं अभिमानाने 2 भारतरत्न एकत्र आणले मी मग. आणि याच्यामध्ये सुद्धा फार गंमतशीर सगळे घडलं होतं. ते म्हणजे खळे काका गुरुजींचं घरी आल्याने सांगितलं की अण्णा एक डुएट करायचं आहे मग. तेव्हा गुरुजींनी विचारलं कोणाबरोबर, तेव्हा ते म्हटले की दीदीबरोबर. दीदी म्हटले लताबाई बरोबर. तेव्हा गुरुजींनी विचारलं की ते गातील का माझ्याबरोबर, विचारलं. ते म्हटलं ते माझं काम आहे. खळे काका म्हटले म्युझिक डायरेक्टर आहे ना. मग नंतर लताबाईंचं घरी गेल्याने त्यांनी सांगितलं दीदींना असं एक डुएट करायचं. म्हटलं कोणाबरोबर? तेव्हा ते म्हटले अण्णाबरोबर. अण्णा म्हणजे भीमसेन जोशी बरोबर. तेव्हा त्यांनी सेम विचारलं ते माझ्याबरोबर गातील का म्हणून. तेव्हा खळे काकाने म्हटलं ते माझं काम आहे, मी म्युझिक डायरेक्टर आहे. आणि दोघांनाही बसून ते गाणं बसून घेतलं आणि नंतर अजरामर नाही वर्ल्ड फेमस झालं ते बाजे रे मुरलिया बाजे. एक ठुमरी आहे आमच्या घराण्यामध्ये, शुद्ध पिलूची ठुमरी. ते गुरुजी म्हणजे अधूनमधून सवाईमध्ये गायचे. तेव्हा तिथे खळे काकांनी ऐकलं आणि त्यांनी त्याच्या आधारावर हे गाणं तयार केलं. सोच समझो नादान, सोच समझो नादान, जिस नगरी में दया धर्म नाही, उस नगरी में रहना क्या रे. सोच समझो नादान, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. हरे हरे बांस की बनी मुरलिया, हरे हरे बांस की बनी मुरलिया. आपण सर्वांनी हे रेकॉर्ड ऐकलेले, पण खळे काकांनी हे गाणं दोघांनाही कंप्लीट बसून घेतलं आधी. तेव्हा तर ते रियाजाच्या वेळी मला आठवते. आणि ऑरिजिनल ताल वाजवलेले माऊली आहे याच्यामध्ये. आता गंमत म्हणजे कसं की
हरे हरे बांस की बनी मुरलिया हरे हरे. आता हे गुरुजी गायचे, तेच लताबाईनं वेगळं आहे. हरे हरे बांस की बनी मुरलिया हरे हरे बांस की बनी मुरलिया मरम मरम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया. असं लताबाईंचं. तर गुरुजींना देताना त्यांनी इतकी हरे हरे बांस की बनी मुरलिया हरे हरे बांस की बनी मुरलिया हरे हरे बांस की बनी मुरलिया मरम मरम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साये बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे. भावगीत, अण्णांनी गायलेली भावगीतं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनावर रुंजी घालतायत. त्या भावगीताबद्दल आपल्याला ऐकायला आवडेल. सुधीर मोघेंनी भावगीत लिहिलं, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील काम. आणि ते त्या काळामध्ये अशी काय तर खूप म्हणजे भीमसेन जोशी म्हटल्यानंतर त्यांचे म्युझिक डायरेक्टर ठरलेले रामभाऊ फाटक, राम कदम आणि श्रीनिवास कळे. कोणी तर गुरुजींचं कडे आले आणि म्हटलं की मी गाणं लिहिलेलं आहे, हे तुम्ही गायचं आहे अशी माझी इच्छा आहे. म्हटलं तुम्ही रामभाऊ फाटकांना दाखवा, ते काय बोलतील ते बघू म्हणून, किंवा राम कदम मला दाखवा म्हणून अशी. तर सुधीर मोघेंनी लिहिल्यानंतर रामभाऊ फाटकांना दिलं. ते फार दोस्ती होते. तर रामभाऊ फाटक म्हटलं की आता हे अण्णाकडून गाऊन घेऊ म्हणून. सुधीर मोघे विचारले अण्णा म्हणजे? अण्णा म्हणजे भीमसेन. म्हटलं हो हे भावगीत आहे रामभाऊ, हे भावगीत आहे, हे अभंग नाही आहे असं सांगितलं त्यांनी. तर म्हटलं का झालं, मग भीमसेन गाऊ शकत नाही असं वाटतंय का तुला, बघ मी त्यांच्याकडून गाऊन दाखवतो म्हटलं. आणि त्यांनी एक थोडंसं हे म्हणजे काय म्हणतो त्याला हट्टपणा दाखवलं आणि गुरुजींच्या घरी आल्याने सांगितलं अण्णा असंच एक भावगीत आहे, ते तुम्ही गायचं आहे. म्हटलं गाऊ की म्हटलं आता काय. आणि चाल ऐकवली आणि बसवा का. आणि आकाशवाणीसाठी पूर्वी स्वरचित्र म्हणून एक प्रोग्राम असायचा. तर एक गाणं एक कवींनी लिहून द्यायचं आणि ते म्युझिक डायरेक्टरनी म्युझिक लावायचं आणि ते एका गायकाकडून गाऊन घ्यायचं. आणि त्या महिन्याचा 4 दिवस 4 रविवारी सकाळी एक विशिष्ट वेळेवर ते लावायचे. आणि त्याच्यासाठी हे केलं होतं. तर स्वरबद्ध झालं आणि रेकॉर्डिंगला आकाशवाणीमध्ये बसले सगळे आणि एव्हरीथिंग इज ओके फायनल. रियाज झाली, प्रॅक्टिस झाली सगळं. त्या गुरुजी रामभाऊ फाटक म्हटले अण्णा करेक्ट आहे म्हणे. आणि त्यांनी आधी सांगितलं होतं याच्यामध्ये आलाप नाही, तानबाजा नाही, ताना घेवायचा नाही, काही नाही म्हणून. तेवढं तुम्ही जसं सांगेल तसं गाऊ म्हटले. आणि त्यांनी परफेक्ट गायले. शेवटी रेकॉर्डिंगला 2 मिनिट असताना रामभाऊ आत आले आणि गुरुजींच्या कानामध्ये सांगितलं त्यांनी अण्णा तुम्ही परफेक्ट गातात, फक्त गुरुजी या लोकांना कळू दे हे भीमसेन गायले आहे म्हणून. अशी शेवटी एखादी खूण ठेवा म्हटलंय. ते नाही त्याची खूण बघा तुम्ही. सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील का सखी मंद झाल्या तारका. हृदयात आहे प्रीतल ओठात आहे प्रीतही. हृदयात आहे
आहे गीतही हे प्रेम गाणे छेडणारा प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो हे पळभरी थांबेल तो हे पळभरी पण सांग तू येशील का सखे मंद झाल्या तारका. नंतर हे गाणं सुधीर फडके म्हणजे बाबूजींच्याकडून गाऊन घेतलं. तर बाबूजी म्हटलं त्यांनी गायलं मी मग कसं गाऊ. हां त्याचा अगोदर गुरुजींनी ह्याच्यामध्ये शेवटी एक खूण ठेवली. आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या. आणि फक्त शुद्ध दैवत कोमल निशाच गेला बाबूजींनी. संबंध गाणंच नवीन होऊन गेलं. आता तरी येशील का आता तरी येशील का सखी मंद झाल्या. आरंभी वंदी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पंढरीचा वास चंद्रभागी स्नान पंढरीचा वास चंद्रभागी स्नान आणिक दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागी स्नान पंढरीचा वास चंद्रभागी नामा म्हणे तुझे नित्य माद्वारी नामा म्हणे तुझे नित्य माद्वारी कीर्तन गजरे सप्रेमाचे
पंढरीचा चंद्रभागे स्नान. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकणार लोपनिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी माळावट चंदनाची उटी, कस्तुरी माळावट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सावळे सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदये माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे. तुका म्हणे तुझ ऐसेची दया, तुका म्हणे तुझ ऐसेची दया, धुंडिता सकळ नाही आम्हा, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. देव विठ्ठल देव पूजा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नामा म्हणे मग विठ्ठल सापडला, नामा म्हणे मग विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही, म्हणून कळी काळा पाड नाही, पाड नाही. क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. आ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. एका जनार्दनी शरण,
एका जनार्दनी शरण आ आ एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण आ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी पंढरी पंढरी. रसिक हो, कलावंत हा मोठा भाग्यवान असतो. पंडितजींची जिद्द लोकविलक्षण होती. त्यांच्या मेहनतीला उपमाच नव्हती. त्यांची गुरुभक्ती ही केवळ अजोड होती. पंडित भीमसेन जोशींच्या चरित्राचा विचार करायला लागला की त्यांच्या संगीतातील कर्तृत्वाचा एक सुसंवादी आलेख डोळ्यापुढे येतो. त्यांना संगीताची लाभलेली दैवी संपदा आणि या सर्वांमुळेच पंडितजी आजही संगीत क्षेत्रामध्ये अग्रगण्य ठरलेले आहेत. खरं तर भैरवी म्हणजे कार्यक्रमाचा औपचारिकतेचा भाग, पण या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पंडितजींच्या गायनास ही एक सुंदर आदरांजली. गरगटीवर आहे आना ददन ना आ आना गरना गरना सोई परम पद सोई परम पद जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोहि परम पद पावेगा सोहि परम पद पावेगा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोहि परम पद पावेगा सोहि परम पद पावेगा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोई परम पद पावेगा सोई परम पद पावेगा. देह के माला देह के माला तिलक और छाप नहीं किसका देह के माला देह के माला
तिलक और छाप नहीं किसका, प्रेम भक्ति के बिना नहीं नाथ के मन भाव परम पावेगा, सोई परम पद पावेगा। तसा आवाज इथे येत नाही मला। दिल के दर्पण को सफा कर, दिल के दर्पण को सफा कर, दिल के दर्पण को सफा दिल के दर्पण को सफा कर, दूर कर अभिमान को, खाक हो गुरु के कदम के, तो प्रभु मिल जाएगा, परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा। छोड़ दुनिया के मजे, छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ 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 दुनिया के मजे, छोड़ दुनिया के मजे सब, बैठ कर ध्यान धर हरि का, ध्यान धर हरि का चरण का, फिर जन्म नहीं आवेगा, परम जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, जो जपे हरि नाम को, हरि नाम को, हरि नाम को, हरि नाम को, कहता है ब्रह्मानंद, कहता है ब्रह्मानंद, ब्रह्मानंद बीच समाएगा, परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा।
परमपद सोई परमपद हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करते. पुनश्च उपस्थित सर्व रसिकांचे आभार. धन्यवाद.